न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सेलू तहसील कार्यालयाचा कारभार रेल्वे वेळापत्रकानुसार कर्मचाऱ्यांना ओळखपत्राचे वावडे हालचाल रजिस्टर गायब। सेलू येथील तहसील कार्यालयात प्रशासकीय नियमांची पायमल्ली होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे। महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 अंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहणे आणि ओळखपत्र धारण करणे बंधनकारक असताना तहसीलमध्ये एकाही कर्मचाऱ्यांच्या गळ्यात ओळखपत्र दिसून आले नाही, तर अनेक कर्मचारी रेल्वेच्या वेळापत्रकानुसार कामं करत आहेत। तसेच कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणारे हालचाल रजिस्टर ही गायब असल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे। शासकीय कार्यालयात शिस्त आणि पारदर्शकता राहण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने आपले अधिकृत ओळखपत्र दर्शनी भागात लावणे अनिवार्य आहे, मात्र तहसीलमध्ये या नियमांचे पालन होताना दिसत नाही। ओळखपत्र नसल्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना नक्की कर्मचारी कोण आणि खासगी एजंट कोण हे ओळखणे कठीण झाले आहे। महाराष्ट्र कार्यालयीन कार्यपद्धती पुस्तिकानुसार कोणत्याही कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत आपल्या जागेवरून वैयक्तिक किंवा इतर कामासाठी बाहेर जायचे असल्यास हालचाल रजिस्टर नोंद करणे आवश्यक असते, मात्र कार्यालयात विचारणा केली असता असे कोणतेही रजिस्टर उपलब्ध नसल्याचे उत्तर देण्यात आले। यामुळे कर्मचारी रजेवर आहेत की विनापरवाना बाहेर यांचा कोणताही अधिकृत पुरावा मिळत नाही। लोकसेवा हक्क अधिनियमाला हरताळ। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अन्वये नागरिकांना ठराविक वेळेत सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, मात्र कर्मचारी वेळेवर जागेवर नसल्याने आणि त्यांच्या उपस्थितीची कोणतीही नोंद नसल्याने या कायद्यांचा मूळ उद्देशच धोक्यात आला आहे। शेतकरी आणि विद्यार्थ्यांना दाखल्यासाठी तासनतास ताटकळत राहावे लागत आहे। प्रशासकीय अकार्यक्षमता चव्हाट्यावर। कार्यालयातील रिकाम्या खुर्च्या आणि कर्मचाऱ्यांची बेस्ती त्यामुळे सेलू तहसीलच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत। पुढील पाऊल काय? आता जिल्हाधिकारी किंवा वरिष्ठ प्रशासन या बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर आणि नियम धाब्यावर बसवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र शिस्त व अपील नियमानुसार काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट।